शङ्करश्चास्मि वित्तेषु यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुश्शिखरिणामम्. रुद्राणां रुच्या खाली णाच्या डोक्यावर अनुस्वार आहे, मचा उच्चार. शंकर रच्या नंतर शचा उच्चार. शंकरश्चास्मि वित्तेषु विच्या खाली यक्ष यच्या खाली रक्ष रच्या खाली खालच्या ओळी पहा. वसू नाम नाच्या डोक्यावर अनुस्वार आहे, मचा उच्चार. पावक कच्या खाली आघात आणि डोक्यावर शचा उच्चार. मेरू विसर्गाचा श. रुद्राणां शंकरश्चास्मि इथे थांबूया. वित्तेषु यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि इथे थांबूया. मेरुश्शिखरिणामहम्. रुद्राणां शंकरश्चास्मि. रुद्रांमध्ये मी शंकर आहे असं भगवंत म्हणतायत. यामध्ये विभूती सांगितली आहे त्यांनी, त्याच्यात रुद्रात मी शंकर आहे असं म्हणतायत. वित्तेषु यक्षरक्षसा, यक्ष आणि राक्षस या दोघांचाही मी धनपती म्हणजे कुबेर आहे. वसूनां पावकः अहम्, अष्टवसूमध्ये मी अग्नी आहे. आणि शिखरिणाम मेरू, आणि सर्व पर्वतात मी मेरू पर्वत आहे. चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. त्याच्या सत्तेशिवाय कोणतंही या जगाचं पान हलत नाही. रुद्राणाम शंकर हा असून एकूण 11 रुद्र आहेत. यामध्ये शंभू म्हणजे शंकर मी आहे असं भगवंत सांगतात. रुद्र याचा अर्थ असा सांगतात की रोदयती असुरान इति रुद्र, हा जो असुरांना रडवतो, त्रास देतो, कष्ट देतो तो रुद्र. असुर म्हणजे असुसु रमन्ते इति असुरः, असुषु रमन्ते इति असुरः. असु म्हणजे इंद्रिय भोगात रमलेला तो असुर. यात आपण येतो का बघायला पाहिजे नाही का, तपासायला पाहिजे आपल्याला. आपण कुठे बसू यांच्या या व्याख्यामध्ये. खरंच भगवंत काही कोणाला त्रास देण्यासाठी, जीवनात कष्ट भोग भोगण्यासाठी पाठवतो का? हो नाही, तो दयाळू आहे खरं म्हणजे. पण कसं आहे की आपण एखादा कपडा मळला तर काय करतो? आपटतो, पिळतो, सुपकतो, झटकतो नाही का? का आपल्याला राग म्हणून त्या कपड्यावर नव्हे, तो स्वच्छ निघावा म्हणून. मग तसंच आहे, भगवंताला पण असंच वाटतं की माणसाने काय व्हावं? स्वच्छ व्हावं. स्वच्छ म्हणजे कशाच्या दृष्टीने? तर हा जीव इंद्रिय भोगात रमला की तो मळतो, अशुद्ध होतो. मग रुद्र रूपाने भगवंत त्याला चांगला धुवून घेतो. त्याच्यावर राग असतो म्हणून नाही, तर त्याच्याबद्दल प्रेम असतं म्हणून. देवतांच्या एकत्रित समूहाला रुद्र असं भगवंतांनी इथं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा रुद्र आपल्याला इंद्रिय भोगातून निवृत्त करून भगवंताकडे वळवतो. तो शंकर. शंकर म्हणजे शम करोति इति शंकर, हा जो कल्याण करतो तो मी रुद्र शंकर आहे असं भगवंत सांगतात. वित्तेषु यक्षरक्षसा, यक्ष आणि राक्षस यामध्ये वित्तेश आणि धनाचा अधिपती कुबेर ही माझी विभूती असं सांगितलं. विश्रवण नावाच्या ऋषींचा हा मुलगा म्हणून वैश्रवण. यक्ष म्हणजे भोगप्रधान व्यक्तित्व आणि राक्षस म्हणजे धनप्रधान व्यक्तित्व. या राक्षसांना पैसा एकत्र करणं, साठवणं अतिशय आवडतं. त्या स्वतः पैशाचा उपयोग ते घेत नाहीत आणि इतरांनाही काही घेऊ देत नाहीत. अशा यक्ष आणि राक्षस या दोन्ही प्रवृत्तीच्या लोकांचा अधिपती आहे कुबेर. कुबेराची विशेषता ही की यक्ष आणि राक्षस यांचा अधिपती असूनही भगवंताचं निस्सीम भक्त होते आणि म्हणून त्याची नेमणूक भगवंताचा मुख्य कोशागार म्हणून केली.
कुबेराला प्रार्थनेमध्ये सुद्धा स्थान दिलं आणि त्याची कामनापूर्ती करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी आपणही प्रार्थना करत असतो. काय म्हणतो आपण? ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम. कुबेराय वैश्रवणाय, यातला हा वैश्रवण म्हणजे कुबेर. तो कुबेर म्हणजे कामना पुरवणारा, इच्छापूर्ती करणारा, ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. वसूनाम पावकश्चास्मी. पावक म्हणजे अग्नी. या 8 वसू आहेत, 8 वसू आहेत. त्यातला मी पावक अग्नी आहे. अग्नीमध्ये बघा काही टाका जळून जात नाही का? चंदनाचं लाकूड टाका, नाहीतर काही कचरा टाका, पालापाचोळा टाका, सगळं भस्म होऊन जात. परत खालती काय उरत? काही नाही, कचरा उरत नाही, काही नाही, स्वच्छ होऊन जातं सगळं नाही का? पावन करतो तो सगळं, पवित्र करतो. तसं याचा सूक्ष्मार्थ असा की सर्व अपवित्रता तो नष्ट करतो, तो ज्ञानाग्नी. ही भगवंताची खरी विभूती आहे. ब्रह्मज्ञानाचा अग्नी प्रज्वलित होत नाही तोपर्यंत अंतःकरणातलं सर्व अपावित्र नष्ट होत नाही. आणि ते आपण आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही वसूंची नावं पुराणात, उपनिषदात आलेली आहेत. असा हा वसूंमध्ये पावक मी आहे सांगितलं. मेरू शिखर नाम. उंच शिखर असलेल्या पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे असं सांगितलं. हा विश्वाचा मध्यबिंदू मानला जातो मेरू. त्याच्या 3 शिखरावर दिव्य लोक राहतात असं म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश. आणि तळाशी सप्तद्वीप आहे, म्हणजे 7 खंड विखुरलेले आहेत. त्यातला हा जम्बूद्वीप म्हणजे आशिया. आणि ह्या सर्व खंडाचा मध्यबिंदू अशी कल्पना आहे. मेरू पर्वत अतिशय उंच आहे आणि आपल्या शरीराला आधार देणारा पाठीचा कणा हा पण मेरू पर्वत आहे बरं का. त्याला मेरुदंड असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यावरची, मेरू पर्वतावरची 3 शिखर म्हणजे कोणती? आपल्या शरीरातील सत्व, रज, तमो हे 3 गुण आहेत. स्वस्वरूपाच्या ज्ञानापर्यंत प्रगती करण्यासाठी ते गरजेचे आहेत. हा मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा हा ताठ ठेवून नामस्मरण केलं तर नक्की ज्ञान होतं. हे भगवंत आपल्याला या श्लोकात सांगतात. श्लोक कसा म्हणायचा सांगते. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्.